सांब्या धर की माझा 4 वाजलेत आता अजून 1 तास करायचं कोण सोडलं का मित्रांनो आता आलो आम्ही कामाला आता काम काय आहे पुढे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल हे आमचा भाऊ हे आमचे लखन भाऊ आणि हे अर्जुन तर काम लाकडं तोडायला आलो आता इकडलं काही वातावरण आम्हाला माहिती नाही कसं आहे काय नाही ते पण पूर्ण कामाचा सेटअप तुम्हाला आज दाखवणार आहे काम जरा हार्ड आहे आणि बऱ्याच दिवसानंतर आज कामाला आलोय त्याच्यामुळं मनामध्ये कुठेतरी नर्वसपणा आहे तर लोकेशनमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो कसं आहे काय नाही ते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा कारण आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि एकदम झकास होणार आहे तर चला आता इथं थांबलाव रस्त्यामध्ये येऊन जिथं कामाला जायचं आहे ते म्हणजे मेन पॉईंट माहिती नाही ते माणूस यायला पाठीमागून पुन्हा त्याच्यासोबत आपल्याला कामाच्या पॉईंटवर जायचं आहे जेवण काही केले नाहीत डबे आणले तिथं जाऊन जेवण वगैरे करायचंय आता इथं गाड्या बिड्या सोडल्यात आलाव गावामध्ये आमच्या गावापासून 10-15 किलोमीटर लांब आहे मंडळी गाव हे गाड्याला 100 रुपयाचं तेल दिलंय माणसानं आणि तेल तर 130 रुपये लिटर म्हणजे गावामध्ये बरं का पेट्रोल पंपवर मोप 112-13 रुपये लिटर आहे गावची पांद नाही तुम्हाला दाखवतो आता आपल्याला काही लाकडं तोडायची नाहीत फक्त भरायचे ट्रॉलीमध्ये हे अशा इथं ह्या बाबळी तोडून टाकल्या एकदा तुम्हाला गावचा व्ह्यू दाखवतो म्हणजे कामाचा व्ह्यू हे अशी इथं तोडून टाकलीत लाकडं ती आणि हेच लाकडं आपल्याला त्या ट्रॅक्टरमध्ये भरायचे चला सगळे आलीत ये किड्याची टाकी आता हे बघा व्यवस्थित लाव काम थोडं हार्ड आहे पण मस्त आहे सांब्या धर की अण्णा घ्या पुढे बघू शकतो आमच्या माणसांच्या तर मंडळी आता एक ट्रॅक्टर भरून दिलंय जेवण करून उठला होता अजून भरपूर आहे माल सगळ्या बाबळीची कापून खाली पाडल्यात आणि त्याचे असे सरपण केलंय बाकी मोठल खोड आहेत मोठल खोड काही उचलनात ते पुन्हा टाकायचे सध्या बारीक सारीक लाकडे ते टाकायचे चालू आहे आणि उन्हाचा तडाखा पडलाय आणि ह्या कामामध्येच मला लागले पायाला इथं रक्त पण निघालंय लय अवघड झालंय आज लाकूड लागलं एवढं मोठं पायाला लय परेशानी चला पोरं पाणी प्यायला चाललेत बाबळीचे काटे पायात बूट बी घातला नाही आम्ही तर या झाडाखाली भाकरी बिकरी पाणी बिनी सध्या इथं ठेवलेलं आहे आम्ही फिल्टरचं पाणी आणले पोरायला प्यायला 6-7 जण आलो गावातून हे आमचा मेन मुकदम आहे तिकडं अजून झाडं कापायचे चालू आहे तुम्हाला मिशनीचा आवाज येत असेल तर चला पाणी पिणं झालंय आले ट्रॅक्टर पण आपलं भरायला तेव्हा बघू शकता
आज आपल्याला दिवसभर हेच काम आहे आणि गावाच्या शेजारीच काम आहे विशेष म्हणजे. तर भावांनो, आता दुपारचे जेवण बिवणं झालेत आणि आता थोडा आराम चालू आहे, 2 ते 3 म्हणजे रेस्ट करायचा. तर कसं आहे, कामामध्ये काय आपल्याला तेवढं व्हिडिओ शूट करायला येई नाही, म्हणजे काम करावं लागायला आणि कॅमेरा कोणी धरायला नाही, त्याच्यामुळं प्रॉपर म्हणजे काम कसं चालू आहे हे तुम्हाला मला तेवढं म्हणजे दाखवायला नाही व्हिडिओमध्ये. तर मी माझ्याच्यानं जेवढे प्रयत्न होतील तेवढं मी माझं काम दाखवायचा प्रयत्न केला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर आता जेवणं बिवणं झाली, थोडा आराम करायला लागलो आणि 3 वाजता उठायचं, पुन्हा 3 ते 5 काम करायचं, पुन्हा सुट्टी आणि तिथून पुन्हा मग आपली गाडी डबा बिबा घेऊन गावाकडं 10-15 किलोमीटर जायचं. तर असं एकंदरीत काम चालू आहे, म्हणजे गावापासून जवळपास 20 ते 25 किलोमीटर आम्ही लांब आलो कामासाठी. इथं आहे कुक्कुटपालन, चला एकदा तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला दाखवतो इथं कसं नियोजन केलंय बघा. आतमध्ये आता जाळीमुळं काही तेवढं दिसेना, नाही तर पूर्ण जाळी आणि आतमध्ये गावरान कोंबड्या आहेत. इथून जायला काही दरवाजा नाही. तर नियोजन एक नंबर आहे शेतकऱ्याचं. आता आम्ही जरा इथं बसताव, आराम करताव. मंडळी, आता ट्रॅक्टर भरून चाललंय आमचं. आता 3-3:30 वाजलेत. पाण्याचा ठेपा करावं म्हणलं, पण काय करावं मंडळी. काम व्यवस्थित आहे पण काम जरा हार्ड आहे. आमचे 2-3 माणसं आज कामानं पार त्यांचा बुकना करून टाकलाय. काटे नाही तिथं मोडायला लागलीत. ऊन, गरमी आणि काम, लय परेशानी. कसं विसर पण तोडून टाकले या. भरा म्हणतोय लगेच. टाका नाना, टाका 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 नाना, टाका एकदा. नाना बोला की 2 शब्द. काय चाललंय म्हणा? काय चाललंय? चालू आहे म्हणा काम आमचं. ढुंगणाने काटे घुसून घ्यायला म्हणून. ढुंगणाने काटे घुसले. लकाचा टिंगीवर करून पडला. इथं काटा घुसला आमच्या इथं. 4 वाजलेत आता, अजून 1 तास करायचं. चला टाका निधी. पाणी प्याय कॅन नाही की तर मंडळी, आता वाजलेत 5:30. जस्ट सुट्टी झाली, आता निघालो गावाकडे. आजचं काम थोडं हार्ड होतं. हार्ड म्हणजे काही नाही, बाबळीची लाकडं होती सगळी, काटे बिटे मोडलीत, कुठं कुठं लाकडं लागलीत पायाला. तर झालंय आता सुट्टी झाली की जरा मनाला फ्रेश वाटतंय मला. तर आता निघालो गावाकडे. तर चालतंय, तुम्हाला थोडं दाखवतो ट्रॅक्टर भरलेलं एकदा. तर चालतंय, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस नक्की करा. धन्यवाद.